चला थेट कुरुक्षेत्रावर जाऊया. भीष्मांनी आपला शंख फुंकला आणि मग अचानक असा काही भयंकर, अक्षरशः पृथ्वीला हादरून सोडणारा आवाज घुमला की विचारू नका. संपूर्ण रणांगण एका क्षणात शहारलं. खऱ्या अर्थाने त्या महाभयंकर युद्धाची हीच ती एकदम स्फोटक सुरुवात होती. आता यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला हा 13वा श्लोक. हा प्राचीन संस्कृत श्लोक वाचला ना की त्या एका विशिष्ट क्षणाची ती अफाट ऊर्जा आणि तो अंगावर काटा आणणारा थरार अगदी जसाच्या तसा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. श्लोकाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. शंख, मोठे नगारे, ढोल आणि इतर सगळी भयानक रणवाद्य अचानक एकाच वेळी वाजू लागली. जरा कल्पना करा, या सगळ्यांचा एकत्रित आवाज जेव्हा आसमंतात घुमला असेल ना, तेव्हा तो फक्त एक आवाज उरला नव्हता. ती थेट आकाश आणि पृथ्वीला हादरून सोडणारी एक महाभयंकर गर्जना होती. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्राचीन रणांगणावर युद्धाच्या सुरुवातीला हा असा कानठळ्या बसवणारा मोठा बाह्य आवाज झाला. पण आपल्या रोजच्या जीवनातल्या मोठ्या युद्धांच्या आधी नेहमी असा आवाज नसतो. तिथे बाहेरच्या कोलाहलापेक्षा आतला, अगदी शांत पण तितकाच मोठा आणि अढळ निर्धार अधिक महत्त्वाचा ठरतो. हे सगळं आपल्याला एकच सांगतं की बाहेरच्या गोंधळापेक्षा मनाची ताकद नेहमीच मोठी असते. आज अशा कोणत्या अंतर्गत युद्धासाठी एका अतिशय शांत पण भक्कम निर्धाराची गरज आहे, यावर नक्की विचार व्हायला हवा. अशाच साध्या पण प्रेरणादायी दैनंदिन श्लोक विश्लेषणासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.